बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती। मात्र उच्च न्यायालयानं या सगळ्या महाराष्ट्र बंदवर आक्षेप घेतलेला होता आणि अशा पद्धतीनं राजकीय पक्षांना महाराष्ट्र बंद करता येणार नाही। जर महाराष्ट्र बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देखील हायकोर्टानं दिलेल्या होत्या आणि या सगळ्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीनं आजचा महाराष्ट्र बंद आहे तो मागे घेत असल्याची घोषणा केलेली होती आणि त्यामुळेच आपण बघतोय कोल्हापुरातील जे दैनंदिन व्यवहार आहेत ते पूर्णतः सुरळीत होत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। मी आता आहे लक्ष्मीपुरीतील धान्य लाईन परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी सकाळच्या वेळेस ज्या माल घेऊन येणाऱ्या गाड्या आहेत त्या आलेल्या आहेत। धान्य उतरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर जी दुकानं आहेत ती देखील आता हळूहळू सुरू होत आहेत। अशाच पद्धतीने शाळा महाविद्यालय आहेत ती देखील सुरू आहेत। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था देखील सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। कालच कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारलेला होता। या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला। मात्र आज महाविकास आघाडीने जो काही बंद पुकारलेला होता जो मागे घेण्यात आला आणि त्यानंतर एक दिलासा आहे या सगळ्यांना मिळालेला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळेच आपण बघतोय कोल्हापुरातील दैनंदिन व्यवहार जे आहेत ते सुरळीत होतानाचं चित्र आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळते। एकूणच आपण बघतोय की आज हा जरी बंद मागे घेतलेला असला तरी महाविकास आघाडीचे नेते बिंदू चौकामध्ये मूक आंदोलन जे आहे ते करणार आहेत आणि आपला निषेध व्यक्त करणार आहेत। मात्र आपण बघतोय महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर कोल्हापुरातील ही परिस्थिती आपण बघतोय कोणताही परिणाम किंवा कोणताही बंदची स्थिती कोल्हापूरमध्ये दिसत नाही आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील जे व्यवहार आहेत ते सुरळीतपणे सुरू होत असल्याचं चित्र सकाळच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते। वर्जनले सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।